घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बुधवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की संध्याकाळ होते. जानकी ही घराबाहेर तुळशीसमोर दिवा लावते, परंतु त्याच वेळेस हा दिवा विझतो. त्यामुळे जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकी समोर पाहते तर ऐश्वर्या तेथे येत असते. ऐश्वर्या घरी आलीये हे पाहून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आजी विचारते, तू येथे का आलीये? ऐश्वर्या खूप दुःखी असल्याचं नाटक करू लागते आणि चक्क रडू लागते. त्यामुळे सुमित्रा तिच्या जवळ येते आणि म्हणते, मला तर खूप ओशाळल्यासारखं होतंय. आमच्या सौमित्रने तुझ्याबरोबर जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय. त्यासाठी आम्हाला माफ कर, परंतु आता काहीही होऊ शकत नाही असं म्हणून सुमित्रा ऐश्वर्यासमोर हात जोडते. तर ऐश्वर्या तिला म्हणते, आई तुम्ही माफी मागू नका. माझं लग्न मोडलंय हे मला माहितीये. मला खूप मोठं दुःख झालंय, परंतु आता मी मनाने रणदिवे झालीये. मला या घरातून बाहेर जाण्याची इच्छाच होत नाहीये, म्हणून मी तुम्हाला सर्वांना भेटायला आले. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आमचं कुटुंब सुद्धा छोटे आहे. माझ्या आईवडिलांनी माझी खूप हौसमौस केली, माझे खूप लाड केले, परंतु मला कधी एकत्र कुटुंब नाही मिळालं. जेव्हा माझं आणि सौमित्रचं लग्न जमलं तेव्हा मला तुमचं घर खूप आवडलं. हे घर म्हणजे गोकुळ आहे. आता आमचं लग्न मोडलंय. मी या घराची सून नाही होऊ शकणार, या घरात नाही येऊ शकणार, परंतु मी मनाने रणदिवे झाली आहे. त्यामुळे मला हे घर सोडून जाण्याची इच्छाच होत नाहीये असं म्हणून ऐश्वर्या ही एक एक करून घरातील सगळ्यांकडे जाऊ लागते आणि म्हणते, मला आईसारखी आई हवी आहे, सासू हवी आहे, नानांसारखे सासरे हवे आहेत जे माझे वडील बनतील. मला ऋषिकेश दादासारखे दादा हवे आहेत. जानकी वहिनी तर माझ्या आदर्श आहेत. मला त्यांच्यासारखी मैत्रीण हवी आहे, मोठी जाऊ हवी आहे असं म्हणून ती घरातील प्रत्येकाकडे जाते आणि सगळ्यांचं खूप कौतुक करते आणि रडण्याचंही नाटक करू लागते. मला हे सगळं नाही मिळू शकत असा विचार करून ती तेथून जाऊ लागते आणि विचार करते, आता बॉम्ब टाकायची वेळ आलीये. ती लगेच मागे फिरते आणि म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांनी आमचं लग्न जमवलं. दोन कुटुंबातील वैर संपावं अशी त्यांची इच्छा होती, परंतु हे लग्न मोडल्यामुळे हे वैर आणखीनच वाढलंय. गावात सुद्धा तणाव वाढलाय आणि हे सगळं दूर करण्यासाठी माझ्याकडे एक प्रस्ताव आहे. सगळे विचारतात, कोणता प्रस्ताव आहे? तर ऐश्वर्या म्हणते, मला या घरची सून व्हायचंय. हे नातं असंच टिकलं पाहिजे. दोन कुटुंब जवळ आली पाहिजेत, म्हणून मी सारंगशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवते. मी त्याला लग्नाची मागणी घालते. हे ऐकून सर्वांना जबर धक्काच बसतो. तेव्हा जानकी विचारते, खरंच तुला सारंग भाऊजींशी लग्न करायचं आहे का? तर ऐश्वर्या म्हणते, हो, मला सारंगशी लग्न करायचंय. मला या घराशी नातं जोडायचंय. तुम्हाला वाटत असेल मी हे काय बोलते, परंतु मी खूप मोठा विचार केला आहे, त्यामुळेच मी येथे आले. आजी म्हणते, खरंच तू किती मोठा त्याग करते. तर नाना म्हणतात, जर असं होणार असेल तर मलाही आनंद होईल. परंतु जानकी म्हणते, परंतु याआधी आपल्याला सारंग भाऊजींना विचारावं लागेल. जर त्यांची इच्छा असेल तर आपण या लग्नाला होकार देऊया. ऋषिकेश हा लगेचच सारंगला आवाज देतो आणि खाली बोलून घेतो. ऐश्वर्या खूप खुश होते. इकडे सयाजीराव आपल्या माणसांना विचारतात, सौमित्र सापडला का? परंतु सौमित्र सापडलेला नसतो. त्यानंतर ते विचारतात की ऐश्वर्या कुठे गेलीये, परंतु ऐश्वर्या कुठे गेलीये हे कोणालाही माहीत नसतं. सयाजीराव त्यांना ऐश्वर्याला शोधायला सांगतो. इकडे सारंग हा हॉलमध्ये येतो. तेव्हा ऋषिकेश त्याला सांगतो की ऐश्वर्या येथे आलीये आणि तिला तुझ्याशी लग्न करायचंय. हे ऐकून सारंगला मोठा धक्काच बसतो. सारंग म्हणतो, हे कसं शक्य आहे? मी ऐश्वर्या वहिनीशी कसं लग्न करू शकतो? तर ऐश्वर्या ही चक्क आपल्या हातातील एंगेजमेंट रिंग काढून ठेवते आणि म्हणते, आता तर आपलं लग्न होऊ शकतं ना. त्यामुळे सारंगला मोठा धक्काच बसतो. ऐश्वर्या ही पुन्हा एकदा म्हणते, मला या घरची सून व्हायचंय. मी सारंगशी लग्न करायला तयार आहे, कारण मी मनातून या घराला आपलं मानलंय. या घराची सून म्हणून स्वतःला स्वीकार केलंय. सारंगला काय बोलावं हे कळतच नाही. तेव्हा ऐश्वर्या सांगते की सारंग आपल्या घरी आला होता आणि त्याने काय विनंती केली होती. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सारंग म्हणतो, मला जर दादा आणि वहिनीने सांगितलं की विहिरीत उडी घे, तर मी विहिरीत उडी घ्यायलाही तयार आहे. त्यामुळे मी या लग्नासाठी तयार आहे. त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऐश्वर्या घरी येऊन सयाजीरावाला सांगेल की मी सारंगशी लग्न करणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसेल आणि ते या लग्नासाठी नकार देतील. परंतु ऐश्वर्या म्हणेल की हे लग्न होणारच. तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणेल
त्या दोघांची जोडी मिसमॅच आहे, हे लग्न कसं टिकणार? मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.